चला तर बनवूया आपण मेथी पराठा आणि शेंगदाण्याची चटणी. आरोग्यासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी. त्यासाठी घेणार आहे आपण सर्वात आधी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडे जिरे. मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊ. पेस्ट बनवल्यानंतर घेणार आहे गव्हाचे पीठ. त्यामध्ये टाकून घ्यायची आहे कट करून घेतलेली मेथी आणि 2 चम्मच गरम तेल आणि पेस्ट करून घेतलेली टाकून घ्यायची. त्यानंतर हळद आणि तिखट टाकून घेऊ आणि पाणी टाकून गोळा बनवून घेऊ. 10 मिनिटासाठी तो रेस्ट करायला ठेवून देऊ. त्यानंतर बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी भाजून घ्यायची आहे शेंगदाणे. त्यामध्ये टाकायचे आहे मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे आणि चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची. शेंगदाण्याची चटणीला तडका मारण्यासाठी कढईमध्ये टाकायचे आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरची आणि मिक्सरमध्ये काढून घेतलेली पेस्ट. ही बनलेली आहे आपली शेंगदाण्याची चटणी. त्यानंतर आता पराठा बनवून घेऊ. पराठा बनवून घेण्यासाठी आधी तो लाटून घेऊ आणि तव्यावर शेकून घेऊ. आणि अशी आहे ही मेथी पराठा आणि शेंगदाण्याची चटणीची रेसिपी.